नमस्कार मंडळी, तुम्ही 60व्या वर्षी या सवयी सोडा, नाहीतर दररोज तुम्ही कमकुवत व्हाल. 60व्या वर्षानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते, हाडे कमकुवत होतात, झोप कमी होते आणि पचन पूर्वीसारखे चांगले राहत नाही. पण सत्य हे आहे की अशक्तपणा हे वृद्धत्वाचं लक्षण नाही, तर वाईट सवयींचे परिणाम आहेत. जर तुम्हाला या 60व्या वर्षी तरुणासारखे चपळ राहायचं असेल, तर आजच काही सवयी सोडणं महत्त्वाचं आहे. कारण या सवयी तुमच्या शरीराची शक्ती दररोज कमी करत आहे. 60व्या वर्षी किंवा त्याहून अधिक वयात शोधण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 10 सवयींचा शोध घेऊया, अन्यथा तुम्ही दररोज कमकुवत व्हाल. हा व्हिडिओ तुमचा खूप महत्त्वाचा असणार आहे, तो अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पहा. सवय क्रमांक 1, सकाळी उशिरा उठणे. वयाच्या 60व्या वर्षी सर्वात मोठी चूक म्हणजे उशिरा झोपणे. बरेच लोक असा विचार करतात की त्यांच्याकडे आता काम नसल्यानं त्यांनी उशिरा रात्री विश्रांती घ्यावी. पण सत्य हे आहे की उशिरा उठल्यानं शरीराचे घड्याळ बिघडते. सूर्याच्या पहिल्या किरणांनी उठल्यानं शरीराला व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते, रक्ताभिसरण सुधारते, मेंदूमध्ये सेरोटोनिन सारख्या आनंदी हॉर्मोन्स बाहेर पडतात. जर तुम्ही सकाळी 8 किंवा 9 वाजता उठलात तर तुमचे स्नायू आळशी होतात आणि तुमच्या हृदयावर दाब येतो. सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान उठण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करा. सवय क्रमांक 2 म्हणजे गतिहीन बसणे. वृद्धांमध्ये आणखी एक मोठी चूक म्हणजे जास्त वेळ बसणे. शरीराची यंत्रणा जितकी जास्त वेळ निष्क्रिय असेल तितक्या लवकर ती गंजते. टीव्ही समोर बसणे किंवा दिवसभर अंथरुणावर पडून राहणे रक्ताभिसरण मंदावते. त्यामुळे पायांमध्ये सूज, वेदना आणि अशक्तपणा वाढतो. दर 30 मिनिटांनी उठून 2 ते 3 मिनिटं चालावे. सकाळी आणि संध्याकाळी हलके चालावे, योगा, प्राणायाम किंवा स्ट्रेचिंग करावे. लक्षात ठेवा, चालणं हे खरं औषध आहे. जितकं जास्त चालाल तितकं तुम्ही निरोगी राहाल. सवय क्रमांक 3 म्हणजे खूप कमी खाणे किंवा वारंवार उपाशी राहणे. मित्रांनो, बरेच वृद्ध लोक असे म्हणतात की जर त्यांनी कमी खाल्लं तर ते आजारी पडणार नाहीत, परंतु प्रत्यक्षात यामुळे अशक्तपणा आणखी वाढतो. वयाच्या 60व्या वर्षानंतर शरीराला जास्त प्रथिने, कॅल्शियम आणि लोहांची आवश्यकता असते. जर तुम्ही कमी खाल्ले किंवा फक्त भाकरी किंवा भाज्यांवर जगलात तर स्नायू वितळू लागतात, अशक्तपणा होईल आणि ऊर्जेची पातळी कमी होईल. म्हणून तुमच्या आहारात दूध किंवा दही, डाळी आणि मूग, हिरव्या भाज्या आणि फळे यांचा समावेश करा. अन्न हलकं ठेवा, परंतु पौष्टिक आणि नियमित ठेवा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. सवय क्रमांक 4 म्हणजे वारंवार चहा किंवा कॉफी पिणे. 60 नंतर चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन सर्वात सामान्य आहे. बरेच लोक दिवसातून 5 ते 6 वेळा चहा पितात. त्यांना वाटतं की त्यामुळे त्यांना ऊर्जा मिळते. तथापि कॅफीन तुमच्या शरीरातून कॅल्शियम काढून टाकते आणि झोपेमध्ये व्यत्यय आणते, पोटात गॅस निर्माण करते. म्हणून दिवसातून 1 किंवा 2दा चहा किंवा कॉफी पिऊ नका. त्याऐवजी कोमट पाणी, लिंबू पाणी किंवा हर्बल टीची सवय लावा. नंबर 5, सवय क्रमांक 5 म्हणजे दुपारी लांब झोप घेणे. मित्रांनो, थोडी विश्रांती आवश्यक आहे, परंतु दुपारी लांब झोपेची शरीराची लय बिघडवते. 60 नंतर चयापचय मंदावते आणि दिवसा जास्त झोपेमुळे रात्री कमी झोप येऊ शकते. दुपारी 20 ते 30 मिनिटांची झोप घ्या. संध्याकाळी हलकेसे चालत जा आणि लवकर चांगलं झोप ही उत्तम उपचार पद्धती आहे आणि ती स्मरणशक्ती, पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. सवय क्रमांक 6, सतत टीव्ही किंवा मोबाईल फोन पाहणे. मित्रांनो, आजकाल सर्व वयोगटातील लोक स्क्रीनमध्ये बुडलेले असतात आणि वृद्ध लोकही त्याला अपवाद नाही. टीव्ही, मोबाईल फोन किंवा यूट्यूब पाहिल्यानं दृष्टी कमी होते, मेंदूवर ताण येतो आणि झोपेचा क्षय होतो. 60 वर्षानंतर स्क्रीन टाईम 2 तासांपेक्षा जास्त नसावा. त्याऐवजी धार्मिक ग्रंथ किंवा पुस्तक वाचण्यात, कुटुंबाशी किंवा मुलांशी गप्पा मारण्यात किंवा जुन्या छंदांमध्ये रमण्यात वेळ घालवावा. सवय क्रमांक 7, रात्री पूर्ण जड जेवण खाणे. मित्रांनो, बरेच वृद्ध लोक रात्री पूर्ण प्लेट अन्न खातात आणि नंतर थोडी झोपी जातात. हे सर्वात धोकादायक सवयींपैकी एक आहे. रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावते, त्यामुळे जड जेवणामुळे गॅस, आम्लता, शरीरातील रक्ताचे साखरेचे चढ-उतार आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. रात्री 7 वाजेपर्यंत हलके, सहज पचणारे जेवण खा, जसे की किडलिया, मूग, खिचडी किंवा सूप. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला तो कसा वाटला, कृपया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सवय क्रमांक 8, दारू किंवा तंबाखूचे व्यसन. बरेच लोक असं मानतात की थोडेसे दारू किंवा सिगारेटचं धूर ठीक आहे, परंतु 60 नंतर शरीराची स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते. म्हणून
दारू, सिगारेट किंवा तंबाखूचा एक थेंब देखील विषासारखे काम करते. यकृत कमकुवत करते, रक्तदाब वाढवते आणि झोपेची गुणवत्ता कमी करते. जर तुम्हाला खरोखर दीर्घ आयुष्य हवं असेल तर यापासून ताबडतोब दूर राहा. सवय क्रमांक 9, औषधांकडे दुर्लक्ष करणं ही चूक खूप सामान्य आहे. बरेच वृद्ध लोक वेळेवर औषध घेत नाहीत किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ती घेणं थांबवतात. हे अत्यंत धोकादायक आहे, कारण रक्तदाब किंवा साखरेची औषधं अचानक बंद केल्यानं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. व्हिटॅमिनची कमतरता शरीराला अंतर्गत कमकुवत करते, म्हणून तुमच्या डॉक्टरांच्या निर्देशानुसार आणि दिलेल्या वेळेनुसार सर्व औषधं घ्या. दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार तुमची औषधं बदलण्याची चूक कधीही करू नका. सवय क्रमांक 10, दिवसभर कमी पाणी पिणे. 60 नंतर तहान कमी होते. पूर्ण शरीराला पूर्वी इतकेच पाणी हवे असते. तर तुम्ही दिवसातून फक्त 3 ते 4 ग्लास पाणी प्यायलं तर शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, रक्त घट्ट होते आणि बद्धकोष्ठतासारखे दररोज किमान रोग वाढत जातात. किमान 8 ग्लास पाणी प्या. कोमट पाणी सर्वोत्तम आहे, त्यामुळे पचन सुधारते, सांधेदुखी कमी होते. सवय क्रमांक 11, मानसिक ताणतणाव दूर ठेवा. बरेच वडीलधारी लोक जुनी भांडणं, अपवाद किंवा दुःख मनात दाबून ठेवतात, पण मानसिक ताण शरीराला कोणत्याही आजाराइतकाच कमकुवत करतो. ताणतणावामुळे झोपेचा त्रास होतो, रक्तदाब वाढतो, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. म्हणून जुन्या गोष्टी विसरून जायला शिका, प्रार्थना करा, ध्यान करा, मन शांत ठेवा. आनंदी राहणं हे सर्वोत्तम औषध आहे. सवय क्रमांक 12, पायांची काळजी दुर्लक्षित करणे. बहुतेक वडीलधारी लोक त्यांच्या पायाकडे लक्ष देत नाहीत, तर कमकुवतपणा पायापासून सुरू होतो. दररोज पाय धुवा, त्यांना तेलानं मालिश करा. कोमट पाण्यात मीठ टाकून 10 मिनिटं त्यामध्ये भिजवा आणि आरामदायी बूट घाला. मजबूत पाय हे मजबूत शरीरासारखे असतात. नंबर 13, डॉक्टरांचा सल्ला न घेता सप्लिमेंट घेणे. आजकाल वृद्ध लोक स्वतः कॅल्शियम, विटॅमिन्स, मल्टीविटॅमिन्स, एनर्जी ड्रिंक्स घेऊ लागल्यात, पण चुकीच्या सप्लिमेंट्समुळे यकृताचं नुकसान होतं. हाडांचं असंतुलन किंवा पोटाच्या समस्या उद्भवू लागतात. कोणतेही सप्लिमेंट घ्या, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच. क्रमांक 14, सूर्यप्रकाश टाळणे. 60 नंतर बहुतेक लोक सूर्यप्रकाशापासून दूर राहतात, तर ते व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात, स्नायू दुखणे, थकवा येतो. दररोज 15 ते 20 मिनिटं सौम्य सूर्यप्रकाश घ्या. सवय क्रमांक 15, एकटं राहणे आणि सामाजिक अंतर. मित्रांशी आणि लोकांशी संपर्क साधणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक. एकटं राहिल्यानं नैराश्य आणि स्मृतिवंश वाढतो. मित्रांनो भेटा, शेजाऱ्यांशी बोला, सामाजिक कार्यात किंवा मंदिरात वेळ घालवा. लक्षात ठेवा, हसरा चेहरा सर्वात जास्त काळ जगतो. म्हातारपण हा आजार नाही, तर आयुष्यातली दुसरी संधी आहे, जिथं तुम्ही तुमच्या अनुभवांनी नवीन सुरुवात करू शकता. त्यासाठी आजच या 15 सवयी जोडणं महत्त्वाचं आहे. लवकर उठा, चाला, घाम गाळा, हलका पौष्टिक आहार घ्या, ताणतणाव सोडून द्या आणि हसत राहा. शरीरासोबत वय वाढते, पण तुमच्या सवयींसोबत कमजोरी वाढते. जर तुम्हाला तुमचं शरीर 30व्या वर्षीसारखं चपळ राहावे वाटत असेल, तर 60व्या वर्षी या सवयी सोडून द्या. चांगल्या सवयी अंगीकारा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आजपासूनच माझ्या वाईट सवयी सोडत आहे असा निश्चय करा.